नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त मसालेदार अशी करेला दो प्याज़ा ही सब्जी बनवणार आहोत। ही भाजी मी MP मध्ये ट्रिपला गेले असताना तिथे एका ढाब्यावर खाल्ली होती। अप्रतिम अशी ही भाजी लागते। तर चला तर मग आता या भाजी करता काय काय साहित्य लागेल ते बघूयात। आता हे करेला दो प्याज़ा बनवण्याकरता इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि ती मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत चौकोनी। तसेच 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे सुद्धा असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। 1 चमचा लाल तिखट लागेल, अर्धा चमचा हिंग लागणार आहे, अर्धा चमचा हळद लागेल, अर्धा चमचा जिरं लागेल, अर्धा चमचा मोहरी लागेल आणि इथे मी बडीशेप घेतलेली आहे। ही बडीशेप सुद्धा आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे। तसेच मसाल्यांमध्ये अजून आपल्याला 1 चमचा धने जिरा पावडर लागेल, अर्धा चमचा गरम मसाला लागेल, 1 चमचा आमचूर पावडर लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण या कारल्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून ते छान चोळून आपण अर्धा तास आपण ते तसंच रेस्टिंगला ठेवूया, जेणेकरून कारल्याचा हा कडूपणा त्याने कमी होईल। तर आता आपण ते सर्वप्रथम ते करून घेऊयात। कारल्यामध्ये हळद घालतीये, साधारण अर्धा चमचा हळद घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मीठ घालूयात आणि हे छान हाताने चोळून घेऊयात, जेणेकरून याला थोडं पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यावर त्या या हळदीमुळे आणि मिठामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल। तर आपण हे आता छान चोळून घेतलेलं आहे आणि हे अर्ध्या तासाकरता आपण रेस्टिंगला ठेवून देऊयात। अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि याला छान पाणी सुटलेलं आहे बघा। आता मी कढईमध्ये ना 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला ही कारली छान परतून घ्यायची आहे। थोडीशी आपल्याला ती क्रिस्पी अशी करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे, जेणेकरून त्याला परत पाणी सुटू नये। तर आपण ही कारली छान परतून घेऊयात। हे बघा, कारल्यातनं एवढं कडू पाणी निघालेलं आहे आणि इथे मी तेलामध्ये आता ही कारली घातलेली आहे आणि ती आता आपण छान परतून घेऊयात। गॅस मोठाच ठेवलेला आहे। कारली छान अशी आपली परतून झालेली आहेत। आता ती आपण ताटलीमध्ये काढून घेऊया। गॅस मंद आचेवर ठेवून मग त्याच्यामध्ये आपण आता याच तेलात कांदा परतून घ्यायचा आहे। गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण मोहरी घालूया, जिरे घालूया, बडीशेप घालूया। बडीशेप कारल्याच्या भाजीमध्ये खूप छान लागते, बडीशेप ती घालूया। नंतर हिंग, हळद घालूया, कांदा घालूयात आणि कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊयात। मगाशी मी सांगायला विसरले, त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरचीची सुद्धा पेस्ट घालायची आहे। तर ती 1 चमचा ही पेस्ट घालूया आणि आता कांदा छान परतून घेऊयात। कांदा परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता हे कारलं घालूयात, धने जिरा पावडर घालूया, लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घालूया। मगाशी कारल्याला पण मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यानुसार आधी थोडंच मीठ घाला।
नंतर साखर घालूयात, पाव चमचा साखर घालते आणि त्याच्यामध्ये आता हे पाव कप पाणी घालून आपण हे वाफवून घेऊयात. पाव कप पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आमचूर पावडर घालूया, गरम मसाला घालूया, छान मिक्स करून घेऊया आणि हे पाणी आटेपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मग याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. तर आता परत झाकण लावून हे पाणी आटेपर्यंत आपण वाफवून घेऊयात. भाजीतलं पाणी छान आटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. पाव किलो आपण कारली वापरली होती, त्याची तेवढीशी भाजी झाली आहे बघा आळून. आता आपण याच्याकरता 3 टेबलस्पून मी तेल वापरलं, पण ते 3 टेबलस्पून तेल थोडं जास्त झालेलं आहे, तर तुम्ही 2 टेबलस्पूनच तेल वापरा. आता हे मी तेल जास्त झालं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घालते आहे. तर मस्त अशी आपली ही कारल्याची डो प्याजा भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व करूयात. मस्त गरमागरम मसालेदार आणि चटपटीत अशी करेला दो प्याजा ही सब्जी तयार झालेली आहे. जे लोक कारलं खात नाहीत त्यांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल. तेव्हा तुम्ही ही भाजी जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला नक्की कळवा. धन्यवाद.